आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानेश्वरीच्या म्हणजे श्रीमद भगवद्गीतेच्याही 5व्या अध्यायातला नेयस्य नित्य संन्यासी हा जो काही 3रा श्लोक आहे आणि या श्लोकावर ज्ञानेश्वरांच्या मोजक्या 7च ओव्या आहेत. प्रत्येक ही ओवी आहे. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला बोध करत असताना द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने आत्मज्ञानाची खूप प्रशंसा केली. जाता ते आत्मज्ञान कसं मिळवावं तद्विधी प्रणिपातेन सांगितलं होतं. नाण्याची महती सांगितली की जे आत्मज्ञान झालं असताना कर्म संपत, जे धावतया कर्माची लाणी असं ज्ञानोबा आहे म्हणतात. आणि अर्जुनाला वाटलं हे फारच छान. मी जे लढणार नाही असं म्हणतोय, कृष्णाचं बोलणं आपल्याला पोषकच आहे. असं कुठं तो मनात मांडे खातोय तोपर्यंत श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, काय संग्रामी जाण कारुण्य तुझे. अरे रणांगणावर लढायला येण्याच्या आधी म्हणला असतास की आम्हाला राज्य नको, सत्ता नको, राजवैभव नको, तुझं कौतुक केलं. लढण्यासाठी आलायस आणि आता न लढता परत जायची भाषा करतोय, हा तुझा निव्वळ महामूर्खपणा आहे. तुला लढलं पाहिजे. त्यांनी विचारलं की कृष्णा हे असं तुझं कसं दुटप्पी बोलणार आहे. एकीकडे आतापर्यंत तू आत्मज्ञानाची प्रशंसा केली, ज्ञानाचं महत्व सांगितलं, आत्मज्ञानाचा जीवनावर सर्वांगीण होणारा परिणाम सांगितला. आणि मला मात्र तू तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय असं सांगतोय. अरे असं कसं आहे. भगवान म्हणतात, अर्जुना मी सांगितलं ते बरोबर आहे आणि तुला मी लढण्याचा आग्रह करतोय हेही बरोबर आहे. असं दोन्ही कसं बरोबर. अरे दोन्ही बरोबर. तुला काय वाटलं की कर्म टाकल्याने आणि नैष्कर्म्य सिद्धीम परमाम प्राप्त होते तर नाही. आपल्या वाट्याला आलेलं उचित कर्म टाकून अंगाला राख फासून डोसक्याचं मुंडन करून भगवे कपडे परिधान करून संन्यास घ्या असं आपल्या धर्मशास्त्राचं म्हणणं नाही. आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं, औपनिषदिक तत्वज्ञानाचं असं सांगणं निरोप नाही. मग कर्म करता 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 आणि नैष्कर्म्य सिद्धीम परिणाम हे दृष्टांत सांगून पुढे जाऊ म्हणजे खूपसा प्रकाश पडेल या विषयावर. कुणी मंडळी गुरुवारी दत्तात्रयांच्या पुढे नारळ वाढवतात, कुणी शनिवारी मारुतरायांच्या पुढे वाढवतात, कुणी कधी अवसेला, कुणी पौर्णिमेला. आणि आपण असे हिकमतबाज असतो की नारळ वाढवल्यानंतर म्हणजे पुण्या मुंबईकडे फोडला म्हणतात, सांगली मिरजेकडे वाढवला म्हणतात. मराठीतलं फरक आहे. सुसंस्कृत महिला जी आहे
तुमच्या हातात जर काचेची बांगडी असेल तर ती बांगडी फुटली म्हणत नाही, बांगडी वाढवली म्हणत. बांगडी फुटली याचा संकेत अर्थ अगदी वेगळा आहे. तसं नारळ वाढवला, 2 चक्र होत. देवाकडचं जे बक्कल असतं वाटी, ती गुरुवाच्या मालकीची, असं एक अलिखित परंपरा. मग आम्ही अशी काळजी घेऊन नारळ वाढवतो की गुरुवाला जाणारी वाटी आहे ती कशी कमी आकाराची पडेल आणि घरी आणायची कशी मोठी पडेल, हे तर आपलं प्रेम भगवंताचं. आणि अशी ती घरी आणलेली जी वाटी आहे ती खवणीवर कितीही खवली तरी काही ना काहीतरी खोबरं त्या करवंटीला राहत. आणि तुम्ही मनमाड भुसावर पुढे जर गेलात तुम्हाला पाण्याचा नारळच मिळत नाही. हातात नारळ घेतला की आपला गोठा वाजतच असतो. नारळ वाढवला, 2 करवंट्या दोन्हीकडं, आपला गोठा वेगळा. कर्म टाकणं हे वाढवलेल्या नारळाच्या वाटीचं खोबरं खाण्यासारखं आहे. आणि कर्म करता करता नैष्कर्म्य सिद्धी येणं हे गोट्यासारखं आहे. गोटा जसा आत्म सुटतो तसं कर्म करता करता सुटलं पाहिजे, हा आपल्या तत्वज्ञानाचा आदेश आहे, हा निरोप आहे. कर्म टाका आणि जा असं म्हणणं नाही. आणि प्रॅक्टिकली विचार करा ना, हे पहा, मागणं येणारी माणसं तिथंच थपकू नका, इकडे या, जागा आहे, तिथंच बसलात म्हणजे लोकांना आतच येता येणार. अजून 10-20 माणसं इथं बसू शकतात. काय सांगत होतो? कर्म टाकून काय टाकणार? श्वास घेणे सुद्धा एक काय कर्मच आहे ना, टाकणार काय? आणि सांगू का, बरं नाही विचार जरा, पण प्रॅक्टिकल आहे. आपण मेलो, लोकांना कर्माला लावून जातो ना, त्या काही घरात ठेवून चालत नाही, त्याला न्यावं लागतं, अग्निसंस्कार करावा लागतो, चावडावं लागतं, रक्षा विसर्जन करावं लागतं, 10वा करावा लागतो, दिवस करावे लागतात. मागच्या माणसाला काहीतरी कर्म लावूनच आपण संपतो ना. कर्म संपतच नाही. का संपत नाही? वेदांतांनी त्याचा एक अत्युत्कृष्ट पायाभूत मूलभूत विचार केला. कोणतंही कार्य म्हणलं की त्या कार्याला 2 कारणं असतात. एक निमित्त कारण असतं आणि एक उपादान कारण असतं. कुंभाराने केलेला रांजण म्हणा, गाडगं म्हणा, मातीची सुरई म्हणा, त्याचं उपादान कारण आहे माती आणि निमित्त कारण आहे कुंभार. उपादान कारणाचा प्रत्यक्ष कार्यात प्रवेश असतो आणि निमित्त कारण हे कार्य सिद्धी होण्यापुरतं अत्यंत जरुरीचं असतं. माती आहे, कुंभार नाही, आपोआप घडा तयार होणार नाही. पण ज्या कुंभाराने घडा तयार केला आणि तो कुंभार मृत्यूलोकातला असल्यामुळं आटपला, घडा असं म्हणत नाही, अहो माझा निर्माता आटपला, आता मी कसा राहू, म्हणजे त्याच्या नावाने एकच पडतात, पण बाकीचे शिल्लक राहतात ना. पण घडा म्हणला मी मातीचा त्याग करणार, घडा राहणार नाही. कळलं का? उपादान कारण काय? उपादान कारणातनं कार्यसिद्धी होण्यापुरतं निमित्त कारण गरजेचं असतं. पण एकदा कार्य निर्माण झालं आणि निमित्त संपलं तरी जोपर्यंत उपादान आहे तोपर्यंत कार्य राहत. आपल्याला प्राप्त झालेला हा जो देह आहे की जो देह पंचभूतांच्याकडनं उसना आणलेला आहे, ते त्याचं निमित्त कारण आहे. आणि उपादान कारण ज्याच्यामुळे आपल्याला देहात यावं लागतं ते जन्मजन्मांतरात झालेली जी कर्म आहेत, ते कर्म हे या प्राप्त झालेल्या देहाचं उपादान कारण आहे. आता सिद्धांत आणि दृष्टांत ह्याचा आपल्याला मिलाप करता आला पाहिजे. जोपर्यंत माती आहे तोपर्यंतच घडा राहणार आहे, किंवा उलट बोलू आपण, घडा आहे तोपर्यंत माती घड्याच्या रूपाने आहेच आहे.
अलंकार आहे तोपर्यंत सोनं. पुण्यातले संजय घोडके एका ग्रॅम मध्ये जरी 4 बांगड्या करत असले तरी 1 ग्रॅम भर तरी लागतं ना. सोन्याशिवाय अलंकार नाही, सुताशिवाय वस्त्र नाही. तसं देह जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म राहणारच. का कर्म हे देहाचं उपादान कारण आहे. का टाकणार मग? टाकणार काय? मग काही टाकू नका. सांडी मांडी परते टाकी तुकोबाऱ्या सांगतात. या संतांच्या वाङ्मयामध्ये मराठीतल्या ज्या 56 बोली भाषा आहेत ना, त्या सगळ्या बोली भाषांचा गौरव आहे. नामदेवरांनी सारं वर्णन केले. 56 भाषेचा केला असे गौरव, भवार नवी नाव उभारी. ही ज्ञानेश्वरीतली शब्दसंपत्ती अशी आहे. 56 भाषा आहेत मराठीत. भाषाशास्त्र एक गमतीदार आहे. कोल्हापूरकडची भाषा वेगळी, सातारकडची भाषा वेगळी, मिरज सांगलीकडची भाषा वेगळी. त्याच्यावर कानडीचा दाट प्रभाव आहे. पुण्यातली भाषा, पुण्यातली सुद्धा सदाशिव पेठेतली भाषा वेगळी आणि नाना पेठेतली मराठी वेगळी. भाषेतल्या छटा आहेत. मात्र आळंदीपासून पंढरपूर पर्यंत एकच छटा आहे, माऊली. म्हणजे ट्रक ड्रायव्हर सुद्धा जे आहेत ते एरवी कशाला माऊली म्हणताय? तो डोळे फुटले का? दिसत नाही का? मारायचं होतं का? पण आळंदीपासून निघाल्यापासून मात्र माऊली. काय ज्ञानोबरांचं कार्य असं. भाषा वेगळी. तसं सांडी मांडी परते टाकी. कर्नाटकामध्ये कोणती गोष्ट हरवली ना तर ते सांडली म्हणतात. किल्ली सांडली, पिशवी सांडली. आपण हरवली म्हणतो. कर्नाटकात आमच्याकडे सांडलं म्हणतो. आपण द्रव पदार्थ सांडला म्हणतो. सांडी मांडी याचा अर्थ काही मांडूही नका आणि काही टाकूही नका. पण आम्हाला आहे ते टाकण्यात आणि ते नाही ते मांडण्यात. नागपूरपर्यंत अजून जातो मी ज्ञानेश्वरीसाठी. घरी मुक्काम होता. बाजूच्या एक मातृश्री त्यांच्या घरी आले होते. त्या आग्रह करत बसा ना हो. त्या म्हणल्या नाही हो मला जायचंय, तर भात मांडायचा आहे. भात मांडणं म्हणजे भात टाकणं आपल्याला माहित आहे. टाकणं म्हणजे कळलं ना. भात मी त्यांना म्हणलं आई तुम्ही भात कसा मांडता, मी येऊ का पाहायला? चला ना म्हणजे आणा. गेलो. त्याने गॅस पेटवला, कुकरमध्ये पाणी घातलं, त्या भांड्यात तांदूळ घातले, पाणी घातलं, कुकरचं झाकण लावलं, गॅसवर कुकर ठेवला. तिकडं त्याला भात मांडणं म्हणतात. चहा मांडणं, भात मांडणं नागपूरकडची भाषा. मराठी भाषेचा गौरव आहे. तर काही सांडू नका, काही मांडू नका, काही टाकू नका. आपल्या वाट्याला आलेलं जे उचित कर्तव्य कर्म आहे ते भगवंताची सेवा समजून करत राहा. ते करता 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 कर्म सुटेल. कर्म सुटेल म्हणजे तरी एक्झॅक्ट काय होईल? सुटेल म्हणजे काय होईल? तर मी करताय हा जो अहंकार आहे तो सुटणं म्हणजे कर्म सुटणं. कर्म सुटण्यातला हा कंसातला अर्थ आहे. अ वर्ग अधिक ब वर्ग कंसात कंस सोडवा काय होतं? अ वर्ग अधिक 2 अव अधिक ब वर्ग अवचा वर्ग. तसं कर्म सुटणं यातला कंसातला अर्थ आहे करते पण सुटणं. बाधक काय आहे? करते पण बाधक आहे, कर्म बाधक नाहीये. दुसरे एक बाधक आहे, कर्मफलाची इच्छा बाधक आहे. म्हणून भगवंतांचा निरूप आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन.
आणि हे ऐकलं ना म्हणजे आपल्या डोक्यामध्ये विचारांचं काबरू मारतं की कर्म करायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. मग कशाला मला कर्म करायचं असं नाहीये. कोणत्या कर्म फळाची अपेक्षा करायची नाही, कोणत्या कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाही. ईश्वर प्रित्यर्थ सांगितलेली जी आपल्या कोणत्याही दैनंदिन आणि क्रियेला मागे संकल्प आहे, भगवान श्री परमेश्वर प्रित्यर्थम, ही जी कर्म आहे त्या कर्माच्या फलाची अपेक्षा करायची नाहीये असं भगवंताचं सांगणं आहे. नोकरी करायची आणि पगार घ्यायचा नाही असं सांगायला मला वाटतं भगवान इतके खुले नाहीत. आणि भगवंतांनी सांगितलं, आपण इतके खुले आहोत का त्याचं ऐकायला? अरे पगार घ्यायचा नाही, नोकरी कशाला करायची? पिकलेलं जे धान्य आहे ते घरात आणायचं तर मशागत कशाला करायची, पेरायचं कशाला, खत कशाला घालायची, निगराणी कशाला करायची, जरूरच नाही. असं नाही. ईश्वर प्रित्यर्थ कर्माची, पण आम्ही त्याची अपेक्षा सोडत नाही. आम्ही देवाला सांगतो अमुक करीन, लवरुद्र करीन, अतिरुद्र करीन, महारुद्र करीन, नवचंडी करीन, शतचंडी करीन, सहस्रचंडी करीन. मनाजोगता धंदा झाला तर, नाही तर मला काय आडले डाव्या काय ती आपली भक्ती. आपली भक्ती नाहीये, आपण भगवंताशी कॉन्ट्रॅक्ट करत असतो की तू बोल काय देणार तू मला, तू मला हे जर दिलंस तर मी तुला हे. मराठीत म्हणी फार चांगलं आहे, म्हणजे भोपळा त्याच्याकडनं घ्यायचा आणि आवळा त्याला दिल्यासारखा करायचा, ही आपली भक्ती नाही. लौकिक कर्माच्या फळाचा त्याग सांगितलेला नाही, ईश्वर प्रित्यर्थ कर्माच्या फळाचा त्याग. आणि हाही त्याग म्हणजे कर्म टाकणं नव्हे, करते पण टाकणं आहे. आणि कर्मफलाची अपेक्षा न करणे म्हणजे कर्म सुटणं आहे. आणि असं कर्म सुटण्यासाठी एक मूलभूत बदल झाला पाहिजे. तो काय झाला पाहिजे? ज्ञान कर्म संन्यास योग जो आहे 5व्या अध्यायातला, त्याचं सार माऊलीने 5व्या अध्यायात आधी ओवी संख्या कमी आहे, सर्वात कमी अध्याय ओवी संख्या असलेला 5वा अध्याय आहे. त्यातली आजची सेवेची ओवी आहे, आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्यांनी अग्निसेवेचा विधीपूर्वक त्याग केलाय, ऐकून तर जेव्हा ब्रह्मचर्य, गारस्थ आणि वानप्रस्थ या तिन्ही आश्रमामध्ये अग्नि उपासना ही वैदिक धर्मातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अग्निमुखी हवं. पण संन्यासातला विशेष आहे विरजा होम ज्याला म्हणतात, की मौंजी बंधनाच्या दिवशी सिद्ध झालेला जो अग्नी आहे त्याचा समारोप करायचा आहे. आणि मग संन्यास घेतल्यानंतर त्याला अग्नीचा स्पर्श हा विटाळे म्हणून पूर्ती क्रिया आहे. संन्यासाला अग्निसंस्कार नाही, मातीत देह त्याचा पुरायचा आहे का, अग्नीचा स्पर्श त्याज्य आहे संन्यासाला. ब्रह्मसूत्र जे आहे, ब्रह्मसूत्राचा त्याग आहे संन्यासाला. ब्रह्मसूत्र म्हणजे कळलं ना, व्यासांचा ग्रंथ नव्हे, जाणव संन्यासाला जाणव नाही. संन्यासाला शिखा नाही आणि मुंडन आहे. असं मुंडन केलं, शिखा त्याग केला, जानवं टाकलं, अग्नीला निरोप दिला, भगवी वस्त्र घातली, एवढ्यानी संन्यास सिद्ध होत नाही. आताची संन्यासी जी मंडळी आहेत त्यातल्या त्यात आचार्य पदावर जी आरूढ आहेत
त्यांचे कोर्टात दावे आहेत की तू ह्या पीठाचा अधिकारी तर मी अधिकारी. कशाचा? डोंगराचा संन्यासी. त्यापेक्षा गृहस्थ बरा ना. मग अर्जुना कोण संन्यासी? हा काय सुंदर उभी. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पारसा तो संन्यासी जाणं निरंतर. मला काल एका मातृश्रीने विचारलं होतं की बा वारीला कशासाठी यायचं, काय सांगायचं चिरंजीवाना. चिरंजीवाना असं सांगायचं, आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना किंवा व्यक्तिगत माझ्यातलाच मी फक्त मला कळत होता. आता माझ्यातला मी जो आहे तो सगळ्यांतला मी आहे. प्रत्येकातला मी वेगळा नसून सर्वातला मी एकच आहे हे कळण्यासाठी वाचली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म जे जे देखिजे भूत हे ते मानिजे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव की भक्ता माझी रावो आणि ज्ञानी तुझी. फक्त माझ्यातच पांडुरंग आहे असं नाही, तर सर्वत्र पांडुरंग आहे हे कळण्याचा सोपा मार्ग आहे पंढरीची वाट. मग केव्हा कळतो सर्वांच्यातला मी आणि माझ्यातला मी भिन्न भिन्न नसून सर्वाघटी राम. हरिपाठ का म्हणायचा? सर्वाघटी राम जो आहे तो देहादेही एक आहे. सर्वांच्यातला अंतर्यामी अंतरात्मा आत्माराम समर्थांच्या भाषेत भगवान सांग ईश्वर सर्व भूतानां. तो ईश्वर, हे ईश्वर तत्व हे एक आहे. मुंगीत लहान ईश्वर आहे आणि हत्तीमध्ये मुलांच्या बडबड गीतात गीत आहे. तो वे हत्ती तू वे मोठा. हत्ती मोठा, हत्तीचा आत्माराम आणि मुंगीतला आत्माराम एक. तिथं मोठं लहान काय एक. स्त्रीमध्ये ती आत्मी नाही, पुरुषात तो आत्मा नाही, आणि तृतीय पुरुषी ते आत्म नाही. तो ती ते ते त्याची व्याकरणात आत्मारामात नाही, एकच. हा सर्वत्र व्यापलेला आत्माराम म्हणजे चैतन्य म्हणा, ईश्वर तत्व म्हणा, परब्रह्म म्हणा, तुम्हाला आवडेल तो शब्द वापरा. ते व्यापक आहे आणि जे व्यापक आहे ते एकच असू शकतं. जे मर्यादित आहे ते कमीत कमी दोन आणि दोनापेक्षा कितीतरी अधिक, पण व्यापक जे आहे ना ते एकच. एकम एवं अद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन सर्वं खलु इदं ब्रह्म. संतांची व्याख्या करी तुकाराम महाराजांनी. कोण संत? ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्य. आपल्याला विश्वाकार दिसतोय आणि आत्मसाक्षात्कार झाला तरी विश्वाकारच दिसतो. पण विश्वाकार दिसत असला तरी तो एका परब्रह्माचा आविष्कार आहे हे ज्याला कळलं तो संत. अवघी एकाचीच वीर येथे कैसे भिन्ना भिन्न इदम विष्णुमयम जगत. जगत जगत नाहीये, तो जगदीश्वर आहे. जननो हे अवघा जनार्दन. हे जन नाहीये, मग काय? जनार्दनच जन रूपाने नटलेला आहे. हे ज्याला कळलं तो साधू, तो संत, तो महात्मा, तो ब्रह्मज्ञानी. आणि हे ज्ञान सरळ होण्याचा मार्ग आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाटे गाऊ विठ्ठल. हे पंढरीच्या वारीचं साफल्य आहे. हे त्याचं प्रयोजन आहे. हे जर कळलं नाही
तर माझ्यासारख्याने 64 वर्षे वारी करून सुद्धा काही उपयोग नाही. एकाच वारीत हे जर कळलं तर फारच आणि मोठा आनंदाचा. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? मी विसरता आला पाहिजे, की जो आपण विसरू शकत नाही. मी विसरत नाही, कधीच विसरत. आणि जोपर्यंत मी विसरत नाही तोपर्यंत माझं हेही विसरत नाही. बघ, तुम्हाला एक प्रश्न घालतो, सोपा आहे. एक मोठा मातीचा रांजण आहे, चांगला कंबरवर उंचीचा, 10-20 घागरी मावेल पाणी असा. त्याच्यावर एक मातीचा मोठा डेरा आहे. त्या मातीच्या डेऱ्यावर एक मातीचं बारकं गाडगं आहे. त्या मातीच्या गाडग्यावर एक तुम्ही संक्रांतीत वाणवसा करता ते सुगड, आणि त्या सुगडावर रथसप्तमीच्या दिवशी ज्या बोळक्यातलं दूध उतू घालवता ते बोळक आहे. इतकी पात्र आहेत एकमेकावर. तुमच्या हातात एक चांगला हातभरच लांबीचा भरीव असा लाकडी वजनदार दांडू हातात आहे, आणि सांगितलंय की एका घावात वरच्या बोळक्यापासनं खालच्या रांजणापर्यंत सगळी पात्र एका घावात फुटली पाहिजे, दुसरा नाही. तुम्ही कशावर घाव घाला? ज्या रांजणावर वरची सगळी गाडगी आधारित आहेत, तर रांजण फुटलं की वेगळा नाश करायलाच नको ना. एक राहुल गांधी बाजूला सरले तर मला वाटतं काँग्रेस पक्ष बहुत सुधारेल. तसंच आहे. तळचं गाडगं आहे मी, आणि सगळी वरची गाडगी मग घर माझं, पैसा माझा, आप्त माझे, हात माझे, पाय माझे, दात माझे, कान माझे. हे कशाचं माझं? आता 84 वर्ष आहे. दाताने केव्हाच मला निरोप दिलेला आहे, मी त्यांना निरोप समारंभ केलेला नाही. ते मला विचारून पडले का हो की अण्णा जवळजवळ 78-80 वर्षापर्यंत तुम्हाला सेवा दिली, आता आम्ही पडू का? आणि विचारलं असतं तर मी म्हणा हा आता पडा हा असं म्हणलं असतं का? पडता. मी दुसरं काय सांगणार? अरे ज्ञानेश्वरी आहे का, गाथा आहे का, भजन आहे का, कीर्तन आहे का? ते म्हणतात निवृत्त झालो ना मग तेच करायचंय. म्हणजे ही एक खुली कल्पना आहे की परमार्थ निवृत्त झाल्यावर करायचं नाही. कर्तव्य कर्म करत असताना परमार्थ करता येतो, त्याला कर्तव्य कर्म सोडण्याची गरज नाही. प्रपंचच असा करावा की वेगळा परमार्थ करावा लागणार नाही, पण आम्ही परमार्थच असा काळजीपूर्वक करतो की काय दिशा जाईल त्याचा प्रपंच झाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच असा करायचा आहे की वेगळा परमार्थाची गरज, प्रपंच करावा नेटका. आणि आम्हाला समर्थांचा हा नेटका शब्द हा धावतो. पण नेटका कधी होणार? मेलो तरी होत नाही. आमच्या गुरुवर्यांचे गुरुदेव जोग महाराज, त्यांचा अधिकार होता, ते म्हणायचे चौघाच्या खांद्यावरनं ह्याला स्मशानभूमीत नेत असताना सुद्धा ते बांधणारे जे आहेत ना, जर ते ट्रेन नसतील ना तर ते डोकं हलतच आहे, मान हलती त्याची तिरडीवर. तू काय म्हणतो? मला नेताय खरं, पण अजून माझं बसतान बसणं नाही. केव्हा असणार? बसतान केव्हा बसणार? प्रपंच कधीही नेटका होत नाही. इंद्राचा झाला नाही, इंद्राला काय कमी होतं? पण त्याला होता तेवढा नाही पुरला. ऋषी पत्नींच्याकडे गेली त्याची नजर. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा. आता माझा प्रपंच आमच्या धुंडा महाराजांच्या भाषेत सांगतो. महाराज म्हणायचे प्रपंचात व्याकरणातली सगळी विराम चिन्ह आहे. स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह तर क्वेश्चन मार्क तर खूपच खूप.
एकच विराम चिन्ह नाही, पूर्ण विराम नाही, प्रपंचात पूर्ण विराम नाही. आपला विषयच निघाला, माझं काय माझं आहे, माझं त्याला म्हणावं ना की ज्याच्यावर आपली सत्ता आहे. कशावर आपली सत्ता आहे? या कोणत्याही दृश्य पदार्थावर, वस्तूवर आपली सत्ता नाही, तरी आपण म्हणतो माझं आहे. हे माझं कुठवर सुटत नाही. जोपर्यंत मी सुटत नाही तोपर्यंत माझं सुटत नाही. मग माझं सुटण्यासाठी, माझे पण हरपण्यासाठी मी पण हरपलं पाहिजे. कसं हरपणार? एक बीजगणितातलं समीकरण सांगतो तुम्हाला. मी कसा सुटावा? साधं आता अंकगणित शिकवतात का मुलांना? हा, बहुतेक अंकगणित सांगू. 7 उणे 5 किती? 10तनं 2 गेले किती? हो ना. हा मी जो आहे ही एक फिगर झाला, हा एक आकडा आहे. मी एक आहे, आकडा आहे. त्या आकडा 2 आकड्याची बेरीज आहे. मी हा जो आकडा आहे, मी ही जी संख्या आहे ती 2 आकड्यांची बेरीज आहे. कोणते 2 आकडे? एक खरा मी आणि खोटा मी. हा खरा मी आणि खोटा मी यांची बेरीज म्हणजे आपला मीपणा. पुन्हा बोलू का? एक खरा मी आहे प्लस खोटा मी आहे इज इक्वल टू आपला जो मीपणा, तो मीपणा. मग हा जो मी आकडा आहे मीपणाचा, त्यातनं खोटा मी वजा केला, उरलेला बॅलन्स काय? खरा मी. खरा मी म्हणजे हृदयस्थ असणारा. हे कळण्यासाठी संत वाङ्मय, उपनिषद वाङ्मय, गीता वाङ्मय, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, भागवत, हे ह्या कळण्यासाठी आम्हाला हे गणित सोडून खरा मी हाताशी आला पाहिजे. खरा मी माझे आहे. आणि असा मी गेला, मी ऐसे काय जाती अवघड किती पाहता. एक बाजू सांगितली. आता याच्या विरुद्ध एक बाजू सांगतो. मी पण नाही ना जात, जात नाही ना, जात नाही, घालवू नका. अण्णा हे तुमचं वाक्य अत्यंत आवडला. नका घालवू, नका. मग काय करा? मी इतका व्यापक करा की त्याच्या सापेक्षतेत दुसरा मी उरता कामा नये. पण आपल्याला आपला इतका मी व्यापकही करता येत नाही. मी व्यापक करायचं म्हणजे काय? 12 देत चला. हे विश्वची माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. नाही, याच्या पुढची पायरी सांगितली आहे. विश्वची होनी विचारे विश्वा माझी. समर्थाने हेच तत्वज्ञान फार सोप्या भाषेत सांग. काही कारण नसताना पण उगाच शेजारी बसलेल्या माणसाच्या मांडीला चिमकुटा काढावा असं वाटतंय. उभी खा, शहाणपण नाही, मूर्खपणा. समर्थ म्हणतो काढावं वाटतोय ना, काढ. पण कधी काढ? आधी आपल्या हाताने आपल्या मांडीला करकसून चिमटा काढून बघ. आणि दुःख झालं नाही तर शेजारच्या मांडीला जरूर काढ. पण आपल्या मांडीला चिमटा घेतला, दुःख होणार, मग लोकांना काढणार. किती सोपं सांगतात ना संत. सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिक. मी माझे ऐसी आठवण विसरलं. विसरले जयाचे अंतःकरण. म्हणजे नुसता भाषेत मी माझेपणाचा विसर पडून उपयोग नाही, अंतःकरणातनं विसर झाला पाहिजे. विसरले जयाचे अंतःकरण. आणि पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. कोणत्याही आश्रमात का असेना, त्या आश्रमाचा त्याग न करता त्याला
संन्यास अनुभवता येतो, तो संन्यासी जाणून. अंतरंग लक्षणाला फार महत्व आहे, बाह्य लक्षणाचा उपयोग नाही असं मी म्हणत नाही. आम्हा अलंकार मुद्राचे शृंगार, तुळसीचे हार वाहू कंठी. वारकऱ्याचा अलंकार आहे. म्हणजे आमची काही वारकरी आहेत ना, ते म्हणतात हे वारीला आलाय पण गळ्यात मंगळसूत्र नाही. तो बायकोच्या गळ्यात आहे, मला काय करायचं मंगळसूत्र. काही हल्ली मला काही महिला सांगण्यात की ते झिजतं, त्यामुळे रात्री काढून ठेवतो. गळ्यातनं काढून ठेवायचा अलंकार नव्हे मंगळसूत्र. देह दिसतो तिथं मंगळसूत्र झिजल्याचं काय, काढून ठेवू नका. पुरुषाच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे तुळशी माळ. गळ्यात तुळशी माळ घालणं याच्या मागचा भावार्थ लक्षात घ्या. देहावर तुळशीपत्र ठेवणं की हा देह भोगासाठी नाही, चैनीसाठी नाही, चंगळवादासाठी नाही, तर हा देह देशासाठी, विश्वासाठी, धर्मासाठी, समाजासाठी हा देह आहे. ही भावना अंतःकरणात जागृत होणं. आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी घरादारावर आपल्या जीवनावर तुळशीपत्र ठेवलं, देहाच्या आहुती दिल्या, तेव्हा स्वातंत्र्य देवता प्रसन्न झाली. चरखा चला चला के लेंगे नाही, अगदी खोटा भरून चरखा चालून स्वराज्य मिळालं. चरखा चालवण्याचा स्वातंत्र्य मिळण्याशी सुतराम संबंध नाही. एक स्वदेशी या दृष्टीने त्याला मूल्य निश्चित आहे, स्वातंत्र्याशी काही संबंध नाही. ज्यांनी आपल्या प्राणाच्या आहुती दिल्या, रक्त सांडलं, आपल्या संसाराचा आपल्या हाताने त्यांनी नाश केला, त्यांच्या त्यागाचं फळ आहे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य. त्याग. भारतीय संस्कृती मला जर कोणी म्हणणार ना, बघा तुम्हाला येईल का एका शब्दाचा एकच शब्द वापरायचा, भारतीय तत्वज्ञान, औपनिषदिक तत्वज्ञान, आपली भारतीय संस्कृती, एका शब्दात एकच शब्द आहे, त्याग. त्याग. आणि गंमत सांगतो, अर्थ नाही फार पण गंमत. गीता 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 असं वेगाने होत. म्हणजे आम्ही शाळेत असताना काय करायचो, मौज करायचो. काळे राळे, गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले असं तर म्हणून बाहेर गेल्यावर म्हणून पहा या वाक्याचं काय छान निर्णय होतं. किंवा चटईला टाचणी टोचणी काय होतं त्याचं पहा. तसं गीता 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 असं वेगाने लय वाढून म्हणलात ना, त्याचं ध्वन्यार्थ म्हणणार त्यागी 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 त्यागी. हे गीतेचं तत्व. तुकोबाराने हे तत्वज्ञान अगदी घरातल्या दृष्टांताने सांगितलं. एक बीचा केला नाश तरीच भोगी जे कणी. कणगीत असणारं मक्याचं स्वीटकॉर्नच्या कणसाचं एक बी मातीत घातलं तर एक कणीस मिळण्याची शक्यता. मी कणगीतलं बी मातीत घालणार नाही, तुला कणीस मिळेल ही अपेक्षा करण्याचंच कारण नाही. आणि बी जाणार नाही, वर्षभरात त्याला पोरकिडा लागून बी गेलं आणि कणीस मिळण्याची शक्यता उरलीच. एक बी मातीत घालावं, एक कणीस लागतं. असं तेन त्यक्तेन भुंजिता. भोगी झाला त्याग, गीती गाता पांडुरंग, इंद्रियांचा लाग आम्हावरुनी चुकला. त्याग. त्याग. त्याग प्रधान संस्कृती आहे आणि त्याच्या विरुद्ध जगतामध्ये भोग प्रधान संस्कृती आहे. आपलं जीवन त्याग प्रधान असावं तर आपलं जीवन भोग प्रधान असावं. की ज्या त्यागमय जीवनाशी काल सांगितलेल्या सुखाचा निगडीत संबंध आहे. भोगमय जीवनात सुखाची अपेक्षाच करू नये. जे वाटतं ते तात्कालिक सुख नाहीये, सुखाची पडसावली आहे, सुखाची छाया आहे, सुख नाही. सावली म्हणजे वस्तू नव्हे, वस्तू वेगळी, वस्तूची सावली वेगळी, व्यक्ती वेगळी, व्यक्तीची सावली वेगळी. तसं सुख वेगळं आणि सुखाभास
म्हणजे आम्ही ज्याला सुख म्हणून उराशी कवटाळतो ती सुखाची सावली आहे. मग तो संन्यासी जाणं नाही. मग बाह्य चिन्हांचा काहीच उपयोग नाही का? आहे. कपाळाला दुभोवती गंध आहे, मध्ये केस